कच्चं तेल नाही खायचं, आम्ही गाडीत पेट्रोल नाही वापरायचं, आम्ही वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यायचं, आम्ही सोनं नाही घ्यायचं, हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्हाला कोणी दिली ही परमिशन? प्रथमतः देश हा एका सरकारचा किंवा एका पर्सनल व्यक्तीचा नसतो. तिथल्या सर्वात नॉर्मल आणि कॉमन माणसाला ज्या काय वस्तू गरजेच्या आहेत, ज्या वस्तू त्या माणसाला लागतात, जो कुठलाही निर्णय असेल तो त्या सर्व जनसामान्य जनतेचा हितात घेऊन तो निर्णय घेतला जातो आणि त्यानंतर त्या निर्णयावर अंमलबजावणी केली जाते. परंतु इथं असं होत नाहीये. मोदीजी स्वतःहूनच सांगतायत की तुम्ही सोनं नका खरेदी करू, तुम्ही तेल नका खाऊ, तुम्ही कच्चं तेल नका वापरू, कमी वापरा. अहो, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत, याच्यावरची तुमची विचारसरणी काय आहे? तुम्ही यावरती सोल्युशन काय काढलंय? हे तर सोल्युशन असू शकत नाही ना की आपण वापरायचंच नाही, आपण कच्चं तेल खायचंच नाही, आपल्या जेवणात तेल तळलेले पदार्थ ते खायचेच नाही, असं नाही ना आपण करू शकत. गाड्यात पेट्रोल तर आपण वापरणारच. सरासर हा देश जो असतो तो प्रत्येक व्यक्तीचा असतो, नागरिकाचा असतो. देशात जोही निर्णय घेतला जातो प्रत्येक नागरिकाला गृहीत धरून घेतलेला जातो. पण मित्रांनो, मोदीजींनी अशा पद्धतीने वक्तव्य करणे, आपण स्वतः बोंबलत फिरा, आपण स्वतः दुसऱ्या देशात जावा, पण इथल्या जनतेचे काय हालअपेष्टा होते याच्याबद्दल काय तुमचं? मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.